कल्याण डोंबिवली महानगरपालिका में हाल ही में शामिल किए गए 27 गांवों की विविध समस्याओं को लेकर संघर्ष समिति के पदाधिकारियों ने महानगरपालिका आयुक्त से मुलाकात की। इस दौरान गांवों में सड़कों और गटरों की दुर्दशा, बढ़ते हुए कर का मुद्दा, शासकीय शाला और आरोग्य केंद्रों का महानगरपालिका में समावेश न होने जैसे प्रमुख विषयों पर चर्चा की गई। पदाधिकारियों ने मांग की है कि ग्राम पंचायत के अस्थायी कर्मचारियों को स्थायी किया जाए और संत सावलाराम स्मारक का कार्य वास्तविक रूप से शुरू किया जाए। आयुक्त ने बैठक में सकारात्मक रुख अपनाते हुए समस्याओं के जल्द निराकरण का आश्वासन दिया। गावातील संघर्ष समितीच्या वतीनं आदरणीय आयुक्त साहेब यांची आज पहिल्यांदा भेट घेतली। प्रथमतः त्यांना गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केलं आणि विविध प्रश्न त्यांच्या समोर मांडले गेले। त्याच्यामध्ये 27 गावातील जे काही इंटरनल रस्ते आहेत ते रस्ते गटारीसाठी त्यांनी या भागात 27 गावामध्ये दौरा करावा आणि वस्तुस्थिती त्यांनी बघून घ्यावी। त्याचबरोबर जे 40 वर्षात प्रथमच शाळा आणि आरोग्य केंद्र हे अजूनही जिल्हा परिषद ताब्यात आहेत, ते लवकरात लवकर कॉर्पोरेशन आपल्या ताब्यात घ्यावेत यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग लावण्याचे सुद्धा आश्वासन दिलं। 499 कामगारांचा विषय आहे, तो सुद्धा तिथे मांडला गेला। त्यांना ताबडतोब त्यांना परमनंट करण्याचे पत्र त्यांना देण्यात यावे आणि त्यांनी सुद्धा हे कबूल केलं की हा विषय माझ्यापर्यंत आलेला आहे आणि या बाबतीमध्ये मी जातीने लक्ष घालतोय आणि हा प्रश्न ताबडतोब आपण सोडवणार। त्याच ठिकाणी आमचे संत सावलाराम महाराज स्मारक हा सुद्धा तिथे चर्चेला गेला आणि त्याच्यासाठी सुद्धा जे काही अधिकारी आहेत आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे आर्किटेक्ट नेमावं त्यासाठी सुद्धा त्यांनी कबुली केली आणि या बाबतीमध्ये त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। असे अनेक विषय होते। ट्रॅफिकचा विषय सुद्धा फार महत्त्वाचा, कल्याण शिरोडला ट्रॅफिक होते, त्या ट्रॅफिकसाठी MMRDचे अधिकारी, MSRDचे अधिकारी, पोलीस आणि कॉर्पोरेशन हे आपल्या अध्यक्षतेखाली याविषयी लक्ष घालावं, मीटिंग लावावी आणि ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो सोडवावा आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी कबूल केलं की या बाबतीमध्ये आपण मीटिंग लावूया। आणि घरपट्टीचा विषय जो टॅक्सचा, तो टॅक्समध्ये सुद्धा जे काही वाढ होत चाललेली आहे या बाबतीमध्ये सहकार्य करावं, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःहून स्टडी केलेला आहे। माझे या बाबतीमध्ये स्टडी चालू आहे आणि या बाबतीत आम्ही सहकार्य आपणास करू। हे सर्व प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्यामुळे आम्हाला सुद्धा आज आनंद वाटला की प्रथमच त्यांनी चार्ज घेतल्यानंतर 27 गावांचा खूप मोठा स्टडी केलेला आहे, अभ्यास केलेला आहे आणि हे प्रश्न निश्चितच सोडवतील अशी आशा आम्हाला आहे।